तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्ही सकाळी उठता तरी कशासाठी? फक्त नोकरीवर जायचं म्हणून, पैसा कमवण्यासाठी, घर चालवण्यासाठी, की तुमच्या आयुष्यात अशी एखादी गोष्ट आहे जी तुम्हाला मनापासून म्हणायला लावते, हो, मला यासाठी मला रोज जगायचं आहे. जगात असे काही लोक आहेत जे वयाची 80-90 वर्ष पार करूनही अति उत्साहाने जगतात, काम करतात, हसतात, नवीन गोष्ट शिकतात आणि विशेष म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर आयुष्याचा कंटाळाही दिसत नाही. पण त्यांच्याकडे असं काय आहे जे आपल्याकडे नाही? जपानी भाषेत या जगण्याला, या कारणाला एक सुंदर नाव आहे, ते म्हणजे इकिगाई. आपल्या आयुष्याचा खरा अर्थ कसा शोधायचा, छोट्या गोष्टीमध्ये आनंद कसा मिळायचा आणि आयुष्य अगदी आनंदी आणि अर्थपूर्ण कसं जगायचं, आणि आज आपण हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. केन मोगी यांच्या प्रसिद्ध पुस्तकातून हे जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण इथे प्रत्येक व्हिडिओसोबत काहीतरी नवीन शिकायला मिळेल. इकिगाई, दीर्घ आयुष्य आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य. आपण आपल्या आयुष्यात आनंद, समाधान आणि जगण्याचा अर्थ कसा शोधू शकतो? आता इकिगाई म्हणजे नेमकं काय? इकिगाईचा साधा अर्थ आहे सकाळी उठण्यामागचं तुमचं कारण. पण इकिगाई म्हणजे फक्त मोठं ध्येय नाही. तुमची नोकरी, तुमचं कुटुंब, एखादा छंद, एखादी कला, मित्रासोबत घालवलेला वेळ, अगदी सकाळचा चहा किंवा शांतपणे सूर्योदय पाहण्यासाठी छोटी गोष्ट सुद्धा तुमचा इकिगाईचा भाग असू शकते. पण इकिगाई आपल्याला उलट सांगते, आनंदासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते, छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधायला शिका. लहान सुरुवात करा. आपल्या आयुष्यात काहीतरी मोठं करायचं असतं, व्यायाम सुरू करायचा असतो, पुस्तक वाचायचं असतं, नवीन कौशल्य शिकायचं असतं, बिझनेस सुरू करायचा असतो. पण आपण सुरुवातीलाच खूप मोठं लक्ष ठेवतो आणि काही दिवसांनी ते लक्ष अवघड वाटू लागतं. इकिगाईचा पहिला नियम सांगतो की लहान सुरुवात करा. दररोज फक्त 10 मिनिटं पुस्तक वाचा, दररोज 10 मिनिटं चालायला जा, दररोज एक गोष्ट नवीन शिका, कारण मोठा बदल एका दिवसात होत नाही. छोट्या छोट्या कृतीची रोजची पुनरावृत्ती मोठा बदल घडवते. जपानी संस्कृतीमध्ये कामातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये उत्कृष्ट आणायला विशेष महत्त्व दिलं जातं. म्हणून आजपासून स्वतःला विचारा, मी आज फक्त 1% सुधारण्यासाठी काय करू शकतो. दुसरी गोष्ट, स्वतःला स्वीकारा. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी समस्या कधी कधी दुसरे लोक नसतात, आपण स्वतःच असतो. आपण सतत स्वतःची तुलना दुसऱ्याशी करतो. तो माझ्यापेक्षा पुढे आहे, तिच्याकडे माझ्यापेक्षा जास्त पैसा आहे, त्याचं आयुष्य माझ्यापेक्षा चांगलं आहे, आणि मग आपण स्वतःच्या आयुष्याची किंमत समजू लागतो. इकिगाईचा दुसरा स्तंभ सांगतो की स्वतःला स्वीकारा. तुमच्या कमतरता असतील, तुमच्या चुका झाल्या असतील, तुमचं आयुष्य इतरांसारखं नसेल, पण याचा अर्थ तुम्ही कमी नाही. तुमचा प्रवास तुमचा आहे. इतरांसारखं होण्याच्या प्रयत्नात स्वतःला हरवण्यापेक्षा स्वतःला समजून घ्या आणि स्वतःची नीट वाट तयार करा. पुढचा स्तंभ सांगतो सुसंवादी आणि शाश्वती. आपल्याला वाटतं की यश म्हणजे मी एकट्याने सगळं करेन, पण वास्तव वेगळं आहे. आपल्या आयुष्यात कुटुंबाची गरज आहे, मित्रांची गरज आहे, समाजाची गरज आहे, निसर्गाची गरज आहे. माणूस एकट्याने पूर्ण होत नाही. इकिगाई आपल्याला सांगते की स्वतःचा आनंद शोधताना आपल्या आजूबाजूच्या लोकांशी आणि निसर्गाशी सुसंवाद ठेवणं महत्वाचं आहे. म्हणून फक्त मला मिळेल काय हा प्रश्न विचारू नका. कधी कधी स्वतःला विचारा की मी इतरांच्या आयुष्यात काय चांगलं देऊ शकतो, कारण जेव्हा तुम्ही इतरांच्या जीवनात मूल्य निर्माण करता तेव्हा तुमच्या स्वतःच्या जीवनालाही अर्थ मिळतो. पुढचा स्तंभ सांगतो की छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा. हा इकिगाईचा सर्वात सुंदर भाग आहे.
आपण आनंदासाठी मोठ्या गोष्टींची वाट पाहतो. मोठा पगार मिळाला की आनंदी होईल, नवीन घर घेतलं की आनंदी होईल, गाडी घेतली की आनंदी होईल, प्रमोशन मिळालं की आनंदी होईल. पण तो दिवस येईपर्यंत आपण आजचा दिवस जगणंच विसरतो. इकिगाई सांगते की आनंद उद्यावर ढकलू नका. सकाळचा चहा मनापासून घ्या. कुटुंबासोबत बोलताना मोबाईल बाजूला ठेवा. पावसाचा आवाज ऐका, एखादं आवडीचं गाणं ऐका, मित्रासोबत मनसोक्त हसा, एखादं चांगलं पुस्तक वाचा. या गोष्टी छोट्या साध्या वाटतात, पण आयुष्य खरं तर अशाच छोट्या गोष्टींनी क्षणांनी भरलेलं असतं. पुढचा स्तंभ आम्हाला सांगतो की इथे आणि आत्ताच जगा. आपल्या मनाची एक विचित्र सवय आहे. शरीर वर्तमानात असतं, पण मन कधी भूतकाळात तर कधी भविष्य काळात. माझ्याकडून ती चूक का झाली, उद्या काय होईल, पुढच्या महिन्यात किती पैसे मिळतील, 5 वर्षांनी माझं आयुष्य कसं असेल, आणि या सगळ्या विचारांमध्ये आजचा दिवस आपल्या हातातून निघून जातो. इकिगाईचा 5वा स्तंभ सांगतो की या जगात, या क्षणात जगा. तुम्ही जे काम करत आहात ते पूर्ण मनाने करा. जेवताना फक्त जेवणाचा आनंद घ्या. मुलाशी बोलताना फक्त त्यांच्याशी बोला. काम करताना पूर्ण लक्ष कामावर द्या. यालाच आपण फ्लो किंवा तल्लीनतेच्या अवस्थेशी जोडू शकतो. कारण आयुष्य नेहमी उद्यावर नसतं, आयुष्य हे आत्ता या क्षणाला असतं. मग आपलं इकिगाई कसं शोधायचं? आता हा सर्वात मोठा प्रश्न आहे. माझं इकिगाई काय आहे? यासाठी स्वतःला प्रश्न विचारा. मला कोणतं काम करताना वेळ कसा जातो हे कळत नाही. मला एखादी गोष्ट मनापासून करायला आवडते. माझ्यात कौशल्य कोणतं आहे? मी इतरांसाठी काय चांगलं करू शकतो? मला सकाळी उत्साहाने उठायला कोणती गोष्ट प्रेरणा देते? आणि सर्वात महत्त्वाचं, जर पैशाची चिंता नसती तर माझा वेळ कशासाठी वापरला असता? या प्रश्नाची उत्तरं लगेच मिळणार नाही, पण स्वतःला समजावून घेण्याचा प्रवास सुरू झाला की हळूहळू तुमचं इकिगाई तुमच्या समोर येऊ लागतं. इकिगाई आपल्याला श्रीमंत होण्याचं रहस्य शिकवत नाही, ते आपल्याला त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट शिकवतं. अर्थपूर्ण आयुष्य कसं जगायचं. मोठी स्वप्न बघा, पण सुरुवात छोटी करा. स्वतःची तुलना इतरांशी करू नका. तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी चांगले संबंध ठेवा. छोट्या गोष्टींचा आनंद घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं, भूतकाळाच्या पश्चातापात आणि भविष्याच्या चिंतेत वर्तमान वाया घालू नका. कारण शेवटी आयुष्य किती मोठं आहे यापेक्षा आपण ते किती मनापासून जगलो हे महत्त्वाचं आहे. कदाचित तुमचं इकिगाई एखाद्या मोठ्या ध्येयात नसेल, कदाचित ते तुमच्या कुटुंबात असेल, कदाचित एखाद्या छोट्या व्यवसायात असेल, कदाचित एखाद्या कलेत किंवा दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात असेल. कारण ज्याला आपलं जगण्याचं कारण सापडतं त्याला आयुष्य जगण्याची ऊर्जा मिळते. हे पुस्तक तुम्हाला त्या जगण्याचा अर्थ सांगेल, तुम्हाला जगण्याची नवी कल्पना देईल. तुम्हाला ही समरी आवडली असेल तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या आयुष्यातील इकिगाई काय आहे.